एवढा मोठा जगाचा बापा, एवढा जगदानी. शेवटचं उदाहरण सांगते. काय मागतो भक्ताकडे? मागे तुळशी दळ पाणी. तुळशीचं पान मागतो. साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, अहो जगाचा बाप आहे तो, त्याला तुळशीचं पान मागायची गरज काय आहे? कुणाकडे मागितलं? तुकोबाराय म्हणतात जगाचं नाही, माझं स्वतःचं उदाहरण मी देतोय. जेव्हा तुकोबारायांच्या घरी देव पाहुणे आले होते, पाहुणे घराशी आज आले रुसिकेसे, काय करू उपचार, काय करू उपचार, खोप मोड की जरजर, काय करू उपचार, खोप मोड की जरजर, घरी मोड किया बाजा, वरी वाकळांच्या शेजा. पाहुणे घराशी आजले रुसिकेसे, काय करू उपचार, काय करू उपचार, खोप मोड की जरजर, काय करू उपचार, खोप मोड की जरजर. पाहुणे आले होते बसण्याकरता, मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा. पाहुणे आली नेमके जेवणाच्या वेळेवर, पुरेस अन्नही घरात नव्हतं. माझ्या जिजाबाईनं काय केलं? भरपूर असं पाणी घेतलं, त्याच्यात थोड्याशा तांदळाच्या कण्या टाकल्या, दरदरीत पाण्या, माझी रांधलेल्या कण्या. कण्यांचं भोजन देवानं केलं. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे भोजन केल्यानंतर मुखशुद्धी करता पान, सुपारी, बडीसोप काही ना काहीतरी द्यावं लागतं, तर मुखशुद्धी होते. मग जगाच्या बापानं कण्यांचं भोजन केलं, पण तुकोबारायांनी विचार केला, मुखशुद्धी करता बडीसोप द्यावी, पान द्यावी, सुपारी द्यावी, तेवढी परिस्थिती माझी नाही. तुकोबाराय लाजले. देवानी सांगितलं, तुकाराम महाराज लाजण्याची गरज नाही. माझ्या लक्षात आले, मुखशुद्धी करता का देवा असा प्रश्न पडलाय. हो देवा, बडीसोप नाही, पान नाही, काहीच नाही. देवानं सांगितलं, महाराज लाजण्याची गरज नाही. बाहेरने तुळशीचं पान आणा. तुकोबारायांनी तुळशीचं पान आणलं, देवाच्या हातावर दिलं, आणि माझ्या देवाने ते मुखशुद्धी म्हणून खाल्लं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, मागे तुळशी दळ पाणी. शेवटी तुकोबाराय म्हणतात, देव म्हणतात, मला शोधायचंय, मी कुठे आहे? नाहम वसामी वैकुंठे योगी नामच हृदये, यत्र मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारदा. माऊली म्हणते, किंबहुना पांडवा हरिफला घेवसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझे नारदा मी उभा जेथे, माझे भक्त गात येते थे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ज्या ठिकाणी माझं कीर्तन भजन चालू आहे, अशा प्रत्येक ठिकाणी मी उभा आहे. पुंडलिक रायाची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही, पुंडलिकाच्या नावाकरता आला आणि सगळ्या जगाला सोपा झाला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. विठोबा रखुमा विठोबा